आज अनेक शेतकरी परिस्थितीसमोर हार मानताना दिसत आहेत, पण काही तरुण मात्र याच परिस्थितीमध्ये आपलं भविष्य घडवत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या बावडा गावातील रोहित कदम एक असा तरुण शेतकरी ज्याने भीती नाही तर विश्वास निवडला. 1.5 एकर शेतीमध्ये 1750 केळीची रोपं लावत त्यांनी आपल्या स्वप्नांची पेरणी केली आहे. बाजारामध्ये दर घसरलेले, आजूबाजूला नकारात्मक वातावरण, पण तरी देखील आपल्या मेहनतीचा परिणाम नक्की मिळणार या विश्वासावर तो ठामपणे उभा आहे. 40 ते 50 टन केळीच्या उत्पादनाचं लक्ष ठेवून हा तरुण शेतकरी इतरांसाठी एक नवा आदर्श बनतोय. शेतकरी मित्रांनो, ही फक्त शेतीची गोष्ट नाही, तर ही आहे आत्मविश्वास, धाडस आणि कधीही हार न मानण्याची प्रेरणादायी कहाणी. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता बघायला गेलं तर इंदापूर जवळील बावडा या गावामध्ये आहे. या गावातील एक शेतकरी रोहित कदम यांच्या आज आपण बघायला गेलं तर प्लॉट वरती आलेलो आहोत. जवळपास 1.5 एकर या त्यांचं जे रान आहे त्या रानामध्ये त्यांनी केळीची लागवड केलेली आहे. माझ्या अंदाजानुसार त्यांनी पहिल्यांदाच केळीची यावेळेला लागवड केलेली आहे आणि तेच कशा पद्धतीने त्यांनी बाग एकंदरीत नियोजन केलेलं आहे, प्रगती साधलेली आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या प्लॉट वरती आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर बाग ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला सरसकट व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघू शकता, सरसकट बुंदा आहे, सरसकट झाडांची उंची आलेली आहे आणि एन देखील बघायला गेलं तर एकाच वेळेला येणे हे खरं बघायला गेलं तर कॅलस बायोटेक ही रोपं लावल्यामुळे यांची ही कमाल असं म्हणायला गेलं तर काही हरकत ठरणार नाही. काय सांगाल एकंदरीत, आता केळीची बाग आता आपण साधारणतः 6 ते 7 महिने 6.5 महिने झाले, लागण किती तारखेची आहे आणि कसा एकूण एक प्रवास होता त्याच्याबद्दल? लागण 9/9/2025 साली केळीची रोपं 9 तारखेला लागवड झाली आहे. कशा पद्धतीने लावलेली आहे? मल्चिंग पेपर होते पण 6-5 लागवड झालेली आहे. मधलं अंतर बेडचं अंतर आहे 6 फूट, रोपांचं अंतर आहे 5 फूट. आपले रोप 1.5 एकर आहे. आपले रोप बसले 1750. आपले रोप आहे कॅलस बायोटेकचे आहेत. बरं, कॅलस बायोटेकचीच म्हणजे तुम्हाला कोणी सल्ला दिला किंवा आमचे मार्गदर्शक आमचे मित्र निखिल जगताप सर यांनी मार्गदर्शन केलं आपल्याला की कॅलस बायोटेकची रोपं लावा आणि एकदा बघा कसं आहे रोपांची वेन, वाढ, बुंदा, त्यांची रोपांची ग्रोथ वगैरे, पानातला ग्रोथ हे कसं आहे फक्त बघा म्हणले एकदा, हे तुमच्या लक्षात येईल. आपण पहिल्यांदाच केळ केली, त्यांचे मार्गदर्शन आपल्याला चांगलं झालेलं आहे. काय वाटतंय तुमची आता ही बाग बघताय, ह्या बागेत तुम्ही राबताय, काम करताय, कष्ट करताय, घाम गाळताय, ह्या सगळ्या गोष्टी असताना बाग बघताना जे समाधान वाटायला पाहिजे ते कशा पद्धतीने वाटते? समाधान अत्युत्तम आहे, चांगलं आहे, एकदम छान, म्हणजे मनासारखं आहे. आपल्या रोपांच्या बद्दल काय सांगाल? रोपाची क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली आहे आणि रोप अतिउत्तम आहेत, रोग नाहीत, काय नाही. रोप असे कुठे मी बघितलं नाहीत, पहिल्यांदाच रोप बघतो मी असे, रोप निरोगी आहेत म्हणून. आजूबाजूचे शेतकरी ज्या वेळेला शेतात येतात, बाग ज्या वेळेला बघतात त्यावेळेला काय म्हणतात ती बाग बघितल्यानंतर? म्हणतात असले रोप आम्ही कुठं बघितले नाही, बागच बघितली नाही अजून, की बुंदा एक लेवल, झाडातली ग्रोथ, झाडाची हाईट, मेंटेन, सगळ्या गोष्टी, पाण्याची व्यवस्था, म्हणजे बिनरोगी रोप वगैरे सगळी. वायरीचे रोप एकही रोप नाही आपल्या बागात. 1.5 एकरात आपलं एकही रोप वायरीचं नाही. काय साधारणतः जर काही बुंदा बघितला, म्हणजे प्रत्येक बुंद्याची साईज कशी आहे, किती इंचापर्यंत बुंदा गेलेला आहे, झाडाची उंची कशी आहे, काय सांगाल? प्रत्येक बुंदी साईज 40-42 आसपास सगळे आहे. सरसकट 1600-1700 रोपांची हाईट एक 14-15 फुटाच्या आसपास आहे आणि बुंदा एकसारखा समान आहे सगळी, आणि वेण ही सगळी समान होईल असे आमचा अंदाज. बरं, मला सांगा, या पद्धतीची जर का बाग आपल्याला करायची असेल तर सुरुवातीपासून म्हणजे ज्या वेळेला तुम्ही लागण केलात, ती लागण किती बाय किती वरती ठेवली, त्याच्यानंतर त्याची म्हणजे तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं की मल्चिंग पेपर वरती आम्ही ह्या लागवड केलेली आहे, तर ती का केलात? असा एकूण एक सुरुवातीपासूनचा जो तुमचा प्रवास आहे तो प्रवास मला जाणून घ्यायला आवडेल. आम्ही पहिल्यांदा मल्चिंग पेपर नव्हतो करत, खाली असं एक लेवल करायचं आपले. निखिल सर म्हणले मल्चिंग वर करून बघा, त्याची ग्रोथ, मुळ्या वगैरे, तण आपलं तणाचे निरोगी राहण्यासाठी आपण मल्चिंग पेपर केलते, कारण आपल्या रानात तण भरपूर येतं, तेव्हा आम्ही मल्चिंग वर केलं. निखिल सर म्हणले एकदा करून बघा, काय अडचण ते बघा, कसं तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही ते. आम्हाला चांगले वाटले आता मल्चिंग पेपर केल्यानंतर. लागवडीनंतर कशा पद्धतीने तुमचा प्रवास होता? म्हणजे त्याच्यात लागवड केल्यानंतर पाऊस भरपूर होता लागवडी टायमिंगला, पाणी सरांनी सांगितलं तसं आम्ही केले. सरांनी औषध ड्रेचिंग वगैरे व्यवस्थित करायला सांगितले, मार्गदर्शन ज्या त्या टायमिंगला केलं, रोप वगैरे सगळे व्यवस्थित त्यांनी सगळे करून दिलेलं आपल्याला. म्हणजे रोपाची क्वालिटी, रोप कुठं आणायची, कुठल्या कंपनी वापरायची, कुठल्या नाही, त्यांनी सांगितलं आपल्याला. सर म्हणले कॅलस बायोटेकची रोप आणून एकदा वापरा, कसे वाटतात ते बघा, रिझल्ट कसा आहे, कसे आहे, कसे नाही ते सांग. आपल्याला आता रिझल्ट त्यांचा दिसतोय. बरं, आता बघायला गेलं तर दर कमी आलेला आहे, काय ह्याच्याबद्दल काय वाटते? आव्हान शेतकऱ्याला काय? सगळ्या आव्हानच आहे शेतकऱ्यांना. आता ह्या युद्धाच्या पुढे काय नाही, पण थांबलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे या गोष्टी.
रोप काय आज ना उद्या थांबणारच आहे ते. आज काय रेट 13 रुपये चालू आहे. शेतकरी आज ना उद्या रेट वाढणारच आहे. तो रेट काय थांबणार नाही. आपल्या यांना अजून 4 महिने टायमिंग आहे जायला, तेव्हा आपल्याला काय अडचण नाही अशी आमची शक्यता. तर पुढचं कोणी आपल्याला सांगितलं नाही, आपल्या नशिबात ते मिळणारच आहे आपल्याला, ते राहणार नाही. आता हाय बरेचसे शेतकरी आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो की चालू बागेवरती ट्रॅक्टर फिरवतात, कुठं कटिंग करून टाकतात. अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल, काय आव्हान कराल? त्यांनी तसं केलं नाही पाहिजे. त्यांनी अनुभव घेतला पाहिजे, बाबा काय होतंय काय नाही, एकदा ठेवून बघितलं पाहिजे त्या गोष्टी. लगेच तडफेकी निर्णय घेतला नाही पाहिजे ना. लहानच आता बघायला गेलं तर रोपं लहान आहेत तोवर त्यांनी अशा पद्धतीने नाही ना, ते समस्या कंटिन्यू राहणार नाहीत ना तुमच्या. आज ना उद्या ते युद्ध थांबणारच आहे ना. पण शेतकऱ्यावर काय नुकसान आज आहे का, रोज चालूच आहे ना. आज बघायला गेलं तर कशाला रेट नाही तुमच्या, केळीला नाही, कशाला डाळिंबाला नाही, पेरूला नाही, कशाला. युद्धाच्या पुढे काय, जगाच्या पुढे आपलं काय आहे ते फक्त थांबलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी. म्हणजे हे जे काही निर्णय चुकीचे घ्यायला लागलेत शेतकरी, त्यांनी थांबलं पाहिजे. त्यांनी थांबलं पाहिजे सध्या, म्हणजे निर्णय योग्य घेतले पाहिजेत. काय वाटतंय पुढे 4 महिन्यानंतर दर चांगल्या पद्धतीने जाईल किंवा काय? वाढणार दर 100%. आमचं तर मन सांगतं दर वाढतील म्हणून. आता पुढं हाय स्थितीला तर चालू राहायचं आपलं. काय तुमचा काय अंदाज आहे साधारणतः ही बाग बघता, आत्ताच्या घडीची बाग बघता, या बागेमधून साधारणतः काय ऍव्हरेज निघेल, कशा पद्धतीने? आम्ही 40-50 टन धरलेला आहे टोटल 40-50 टनापर्यंत निघावं अशा अपेक्षा. बर, तेवढंच अपेक्षा आहे. घरी कोण कोण असतं तुमच्या आणि कशा पद्धतीने ह्या शेतामध्ये तुमची राबणूक कशा पद्धतीची असते? आता आपण सगळं हे मजूर आणि आम्हीच करतो, घरचे. माझी मिसेस आणि मी, आणि मम्मी असते, मम्मी नाही बघत, मम्मी घरचं बघते. बर, कसं तुमचं नियोजन असते दिवसाचं? आपलं शेड्यूल आहे प्रमाणे 4 दिवसाला आपलं औषध सोडणे, मारणे, काय असेल ते करणे, मजुरावरून करून घेणे. परत आपलं ड्रिप औषध सोडणे, ड्रिपचं पाण्याचं नियोजन करणे. परत मजूर असल्यानंतर मजुरासंग आपलं काम करू लागणे, पिलं कापणे, व्यवस्थित जिथे सगळं करून घेणे. बाग बघितली तर तुम्ही एकदम नीटनेटकी आणि क्लीन नीट बाग ठेवलेली आहे. तणाचे व्यवस्थापन केले ना आपण सगळं. निखिल सरांनी आपल्याला तणनाशक मारा सांगितले, तणनाशक मारले आपण. बागेत तण येऊन देणार सांगितले, रोगाला बळी पडेल, ते क्लीन करून घेतलं आपण सगळं मजुराकडून. ते व्यवस्थित सगळं जिथले करून घेतल्यामुळे आपलं व्यवस्थित सध्या. एकंदरीत तुमच्या ह्याच्यानुसार कॅलस बायोटेकची रोपं वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? आम्हाला असा फायदा झाला की त्याची जे खर्च वाढायचा ते खर्च कमी झाला, आणि रोगाला जी बळी पडायची रोप एक आपल्या बागात रोपं नाहीत. आणि वाढ, हाईट, त्यातली पानाची ग्रोथ, झाडांची वाढ चांगली आहे. पाण्याची क्षमता म्हणा, तुमच्या हाईटला, तुमची झाडाची क्वालिटी वगैरे भरपूर चांगली आहे कॅलस बायोटेकची. आणि शेतकऱ्यांनी 100% माझा प्लॉट बघावून मग निर्णय घ्यावा की झाड कुठले लावायचे. काय सांगाल अशा शेतकऱ्यांना, काय सांगाल? तुमचा ऍड्रेस सहित सांगा. माझा ऍड्रेस आहे रेन्नी. माझं क्षेत्र आहे रेन्नी गावामध्ये 1.5 एकर. तुम्ही माझी बाग बघू शकता, येऊन 1.5 एकरात 1750 रोप आहेत कॅलस बायोटेक कंपनीचे. रोपे बघा मग तुम्ही बघू शकता की कोणत्या कंपनी लावायची, कोणत्या कंपनीच नाही. तुम्ही अतिउत्तम रोपे आहेत कॅलस बायोटेकचे. फक्त तुम्ही कधी या कधी बघू शकता आपला प्लॉट. क्वालिटी रोपांची येताना रोपे बरी 7-8 पानानंतर येतात. आपली बाकी केळीची रोपे कशी येतात 1-2 पानावरती येतात, तसे येत नाही त्यांची रोपे कॅलस बायोटेकची रोपे येतात 7-8 पानावरती. येताना चांगले येतात, ग्रोथ बी पानाची चांगली आहे आणि क्वालिटी बी चांगली आहे पानाची, रोपे चांगले येतात व्यवस्थित. तर आज आपण इंदापूर जवळील बावडा या गावामध्ये निखिल सरांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत, आणि त्यांचा जे काही केळीचा जो काही बाग आहे ती कशा पद्धतीने त्यांनी वर्किंग केलेलं आहे, त्यांचे जे काही मार्गदर्शक आहे त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे, आणि कॅलस बायोटेक या कंपनीची रोपं वापरून कशा पद्धतीने त्यांना क्वालिटी बाग त्यांची ही झालेली आहे याच्या संदर्भात आपण त्याच्यासोबत चर्चा केलेली आहे. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांची यशोगाथा दाखवत असतो. मात्र आताच्या घडीला केळीचा जर का दर बघितला तर दर खालावलेला बघायला मिळतोय. मात्र हा जो खालावलेला दर आहे तो असाच राहणार नाही. शेतकऱ्यांनी निराश होऊन चालणार नाही. शेतकऱ्यांनी आहे त्या पद्धतीनं त्यांचं वर्किंग चालू ठेवायला पाहिजे, आणि तशाच पद्धतीनं पुढे जाऊन ज्या वेळेला हे सगळं मिटणार आहे त्यानंतर ह्याचा दर सुद्धा वाढणार आहे, अशा पद्धतीचं मत निखिल सर यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.